सर्वांना माझा नमस्कार. मी एकनाथ लाटे, PSI 2022, तलाठी 2023. या भाग 2मध्ये आपण भूगोलाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहे. कंबाईनच्या प्रीमध्ये जर सर्वात जास्त मार्क्स कोणता विषय देईल तर तो म्हणजे भूगोल. ह्याचे आपल्याला जर 10 प्रश्न प्रीला विचारतील तर 9 प्रश्नाची तयारी आपल्याला करता येते आणि 9 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात विथ 100% ॲक्युरेसी. तर म्हणून भूगोलाकडे दुर्लक्ष करू नका. त्यातही भूगोलाचा अभ्यास आता कसा करावा ते बघणार आहोत आपण. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इतिहासाचा जो व्हिडिओ बनवला होता त्यात की अगोदर आपण पुस्तक वाचायचे आणि नंतर प्रश्न बघायचे. पण भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला अगोदर प्रश्न पाहायचे आहेत. मी जे पुस्तक सांगितलं होतं लोकसेवा पब्लिकेशनचं, त्यात मी आत्ता जे घटक सांगेल, जे प्रकरण सांगेल त्यावर प्रश्न काय विचारले होते ते अगोदर प्रश्न पाहायचे आणि नंतर पुस्तक पाहायचं. कोणतं पुस्तक सांगितलं होतं मी? सौदी सरांचं आणि स्टेट बोर्डचं, भारताच्या भूगोलासाठी स्टेट बोर्ड. असा आपल्याला या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. याचा अभ्यास आपल्याला थोडा उलट पद्धतीनं करायचा आहे. हा जो विषय आहे आपल्याला खूप आउटपुट देणार आहे, खूप आउटपुट. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका भूगोलाकडे. तर बघा, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा मग आता बघितला आपण. तर आता चॅप्टर कोणते आहेत, प्रकरणं कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि मी ज्या क्रमाने हे चॅप्टर सांगेल, प्रकरणे सांगेल त्याच क्रमाने अभ्यास करायचा आहे आपल्याला. पहिला प्रकरण म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, दुसरं महाराष्ट्र राजकीय भूगोल, तिसरं लोकसंख्या, चौथं नदी प्रणाली, 5वं हवामान, 6वं मृदा व जलसिंचन, 7वं वने, 8वं खनिजे आणि 9वं आदिवासी जमाती. हे जे मी आता टॉपिक सांगितले, हे टॉपिक मी ज्या क्रमाने सांगितले त्याच क्रमाने तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि अभ्यासही कसा करायचा? अगोदर या टॉपिकवर, प्रकरणावर जे काही मी प्रश्न विचारले होते आजपर्यंत म्हणजे 2024पर्यंत जे काही प्रश्न विचारले होते MPSCने, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते प्रश्न बघितल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या मूळ पुस्तकाकडे जायचं आहे. कळलं? थँक्यू.